विशाल म्हणून ही सारी आदिवासी हा कवी या सालांनी मला घोडे लावले. मी बैल लाईन बैल आणि ते भी नांगरा सखा. अरे हळू बोल. माधुरी आली आहे मुंबईवरून. मग मी काय करू? बहिणीची अरे तुझ्या बहिणीबद्दल नाही बोलत मी. जिने तुझा अपमान केलाय ना तिच्याबद्दल बोलत. सोडायचं नाही साल्यांना. अरे कुठं निघाला? 5 मिनिटाचा काम आहे, बाहेर जाऊन येतो. एवढ्या गडबडी ना? हे आता तुझी बहीण वकील झाली आहे, वकील. आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही. आलं लक्षात? सोडायचं नाही साल्यांना, सोडायचं नाही. अरे माधुरी, हे माधुरी, अरे विशाल आलाय बेटा. हळू हळू हळू. अरे किती मोठा झालास तू 2 वर्षात. अरे काय बदल झालाय तुझ्यात, बघ ना. वाव, काय हँडसम दिसतोस. आय लव्ह यू ब्रो, आय लव्ह यू. हे काय ग ब्रो ब्रो ब्रो? अगं मला दादा म्हण दादा. दादा मुंबईला जाऊन हे शिकली का ग? ते म्हणतात ना मुलगी शिकली शहाणी झाली. अरे दादा, बर बाबा, ठीक आहे दादा. ओके, मी काय म्हटलं, तू आता मारपीट सोडलीस की नाही? ताई ताई ताई, आता तसं मी राहिलोच नाही. फार संतांचे विचार येतात ताई माझ्या डोक्यात. याला म्हणतात डॅडीचे संस्कार. बाप करेक्ट. बाप. बरं ताई, मी काय म्हणतो, मला 5 मिनिटाचं काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. मी 2 वर्षांनी आली आहे. मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या तुझ्याशी. आणि मी तिथे काय काय होतं ते सगळं तुला सांगणार आहे. आणि खूप सारे फोटोग्राफ्स दाखवणार आहे. अगं पण तू आता आलीयस ना. फक्त 5 मिनिटाचं काम आहे, मी लवकर गेलो आणि लवकर आलो. अरे ठीक आहे, फक्त काय मी ना मस्तपैकी नाश्ता करते. मी कुकिंगचे क्लास लावले होते. अरे वा वा वा. मस्त नाश्ता करते. माझ्यासाठी सुद्धा ठेव नाश्ता. अरे ह्या शांताबाई शहाणे, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य. हे बघ माधुरी, खूप राजकारणी आहेत बरं. राजकारणी? हा. ही आपली माधुरी ना? हा, माधुरी. खूपच बदल झाला गं बाई. माझ्या तुझ्यात नाही ग, तुझ्या कपड्यात लहानशी होती तर कशा हात चट्ट्या घालायची. मला खूपच हसायला यायचं. आधी कशी अशी बारकी बारकी होती, आता बघू तिच्यासारखाच माझा विनोद सुद्धा दिसायचा. एकदा काय झालं, गेलो ना तो अंगणात खेळायला, एका पोरानं त्याची पॅन्टच खेचली. नाही ग, लहानपणी मग काय फिरलं ना तसं गावभर. मग सगळे गावची पोरं म्हणायचे शांताबाई शहाणीचा पोरगा उघडा बोडका म्हणून. आणि तुम्हाला मी सांगितलं काय हो, हे आता सांगू नका, काहीच नका सांगू. हे उघड्या बोडक्या कथा, ओ माय गॉड डॅड, मी पहिले नाश्ता घेऊन येते. पकडले हो डॅड. उघडे बोडके मी आणलं नाही, माझ्या पोराला म्हणत होते. अरे तुम्ही गप्पासा शांताबाई, तुम्हाला नाही बोलली ती. कोणाला बोलली? मला उघडे आणि तुम्हाला बोडके म्हणाली. अरे ती मुलांना उघडे बोडके म्हणाली, तुम्ही कशाला लोट घेता? गप्पासा, तुम्हाला नाही बोलली ती. असं बरं, मला सांगा मी इथं कशासाठी आली? तुम्हीच सांगा, कोणतं काम आहे? कॉलेजमध्ये खूप वाईट चर्चा चालत होती म्हणे तुमच्या नावाची. नाही, चालायची. हो, घर म्हटलं की भांड्याला भांडे लागायचे. ते खरं आहे तुमचं. घर म्हटलं की भांड्याला भांडे लागायचे. पण तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाविषयी एक आयऱ्या गैऱ्यानं असं बोलावं, बाई बाई बाई, तेव्हापासून ते माझ्या डोळ्यात डोळाच लागलं नाही. कोणाची पोरगी होती? हा, थोडं आलं लक्षामध्ये. एका आदिवासीची मुलगी होती. हे बघा शांताबाई, तिचं बघतो, नंतर काय करायचं चिंता करायची नाही. बघा, नाही तर बघतच राहावं लागेल. अरे नाश्ता घे. नाश्ता किती उत्तापे केले बँकेचे आज? 4-5 झाले. 1000 गेले असतील. नाही, 5,000ची पावती दिली. हो का? कसं आहे? गेल्या वर्षीच अरे गेल्या वर्षी
आधी जाऊन आता नवीन वर्ष लागला ना काय जात होता साधी हॉस्टेलला जिल्हा परिषद आता काय तुझं एकनाथ पूर्ण नाव सांग. एकनाथ नामदेव कीर्तने सरक मांग चांगला दिसतो. पुरा वारकरी संप्रदायाचा दिसतो. हा. मला असं वाटलं एकनाथ नामदेव तुकाराम असेल. तुमचं नाव काय आहे जी? एकनाथ काय बोलतायस रे तू? कधी अरे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य आहेत त्या. गेल्या उलट भले काय करतो जिल्हा परिषद पंचायत समितीला भले कोणता काम आहे सांगा ना. सांगते ना भीती की काय हा. शांताबाई शहाणी म्हणतात आम्हाला. अरे पोराचं नाव विनोद. मस्त विनोद केल्याची तुम्ही आज पहिल्याच रात्री होऊन गेला हा माझा विनोद ए, खूप झालं तुझं. इकडे हो झालं. तू आताच्या आता तालुक्याला जा. हो. हे नवीन ठाणेदार साहेब काय? नवीन ठाणेदार आले खूप खात आले अरे हा. त्यांना सांगायचं हो. मालकाने आमंत्रित केलं म्हणून हो. आणि येताना वर्तमानपत्र घेऊन ये. हो, लिह, लिह. हो. हा माझा विनोद हे भरलाय हरामखोर. नुसता अहो, फक्त काय बोल? कमरेत लाथ घालून घराच्या बाहेर काढा. काय स्वतःला आमदार म्हणून घेता? एकदा नाव काढा फक्त. अशा 100 नौकर तुमच्या घरासमोर उभं करीन हे शांताबाई शहाणे. हे, तुमचं नौकर भेटली कोणाशी कसं बोलावं याला अजिबात अक्कल नाही. याच्याबद्दल मलाही बोलायचं होतं. डॅडनी ना उगाच तिला डोक्यावर चढवलंय. बरं डॅड मी बाहेरून जाऊन येते. थांब ग. कशाला? अहो डॅड तुमच्या खेळ गोष्टीत मला अजिबात रस नाहीये. डॅड मी बाहेरून येते. कशा तरच म्हणाले हा? आंब्याच्या भुरक्याचा. तुम्ही तिच्याकडे कशाला लक्ष देता शांताबाई? हे बघा माझ्या मेहरबानीने जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते आणि पुन्हा तुम्हालाच निवडून आणण्याचा पक्का निश्चय आहे माझा. कळलं? खरं आहे तुमचं. तुमच्याच मेहरबानीने आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य झालो. आता पुढे होणार का नाही तेही माहित नाही. बरं मी इथं कशासाठी आली ते आठवलं बघा आता. तुम्हाला म्हणून सांगते माझ्या पोराने अगदी सुंदर पोरगी पसंत केली आहे. अहो कसं आहे ना आपण प्रतिष्ठित लोक. आता आमच्या पोराचं लफडं जर गावभर माहीत झालं तर उगाच आपल्या प्रतिष्ठेला डाग कशाला. आजकाल पोरं कोणाचं ऐकते म्हणा. तर मी विचार केला की आपण लग्नाचं पक्क करून टाकूया. पण लग्न पक्क करायचं म्हटल्यावर 1-2 पाहुणे समजत पाहिजे की नाही. नाही, बरोबर आहे. नाही त्याचं आमंत्रण घेऊन आली बघा इथं. अरे वा 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 छान. उद्या लग्न जोडायसाठी अगदी 12च्या आत पोचायचं आणि लग्न पक्क करायचं. तुम्ही केव्हाही बोलवा शांताबाई. जरी अर्ध्या रात्री बोलवल्या ना तरी आम्ही हजर. पण माझं एक तुमच्याकडे महत्वाचं काम आहे बघा. एकमेका साह्य करू अवघे धरू सुफंत. वा बरोबर आहे तुमचं. उद्या 12च्या आत या आणि आता 12 वाजून गेले. निघते हा. बरं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. वा वा तुम्हाला. जय महाराष्ट्र. जय महाराज. वा शांताबाई वा. तुमच्याकडे पाहिलं की मला खूप नशा येतं बघा. पक्ष जरी वेगवेगळा असला तरी काम करण्याची पद्धत एकच.